पवना नदी पात्रामध्ये रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येते। पवना नदी मोठ्या प्रमाणावर फेसाळलीये। सांडपाणी आणि जलपर्णीमुळे पवना नदीचा श्वास गुदमरतो। पवना नदी ही मैला मिश्रित पाण्यामुळे फेसाळली। मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग पाहायला मिळतोय। हीच ती पवना नदी, पिंपरी चिंचवडची जीवनवाहिनी, शहर आणि आजूबाजूच्या गावांची तहान भागवणारी आणि लाखो नागरिकांच्या आयुष्याशी घट्ट जोडलेली। पण आजची परिस्थिती काय आहे? केवळ निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे हीच नदी आज मृत्यूपंथाला लागली आहे। नदीची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज शिवसेना पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून पाहणी केली। शिवसेना नगरसेविका सुलभाताई उबाळे, नगरसेवक विश्वजितदादा बारणी, नगरसेवक निलेशदादा बारणी, नगरसेवक निलेश तरस आणि युवा सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस व बापू कातळे यांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली। आणि जे सत्य समोर आलं ते खरोखरच धक्कादायक आहे। नदीत पाणी कमी आणि मैलाच जास्त दिसतोय। नाल्यांमधून येणारं सांडपाणी, सोसायट्यांचं प्रक्रिया न केलेलं सांडपाणी आणि कारखान्यांमधून सोडलं जाणारं विषारी रसायनांचं पाणी हे सर्व थेट नदीत मिसळत आहे। प्रशासनाचा दावा आहे की शहरात एसटीपी आहेत, पण वास्तव असं आहे की अनेक ठिकाणी हे प्रकल्प एकतर बंद आहेत किंवा अतिशय निकृष्ट दर्जाचे चालवले जात आहेत। नदी काठावर कचऱ्याचे ढिगारे साचलेत, प्लास्टिकचा विळखा आहे आणि मृत प्राण्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे। हे केवळ प्रदूषण नाही, तर हे संथ गतीने पसरणारं विष आहे। या दूषित पाण्यामुळे आजार वाढत आहेत, त्वचारोग, पोटाचे विकार, टायफॉइड पासून ते डेंग्यू मलेरियापर्यंत। इतकंच काय, भविष्यात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोकाही यामुळे बळावतोय। हेच पाणी आपण पितो, हेच पाणी जनावरांना पाजलं जातं। मग हा नेमका कोणाच्या जीवाशी चाललेला खेळ आहे? आमचे प्रशासनाला थेट सवाल आहेत। नाले थेट नदीत सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? बंद पडलेले प्रक्रिया प्रकल्प कधी सुरू होणार? कागदावरचे नियम प्रत्यक्षात कधी उतरणार? पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेमकं कोणाचं हित जपतीये? आज आम्ही स्वतः नदीत उतरून ही पाहणी केली आहे आणि आता हा विषय आम्ही अर्धवट सोडणार नाही। शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महानगरपालिकेला हा इशारा आहे। जर प्रशासनाने तात्काळ ठोस पावलं उचलली नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल। नागरिकांच्या आरोग्याशी होणारी ही क्रूर थट्टा आता थांबायलाच हवी। पवना वाचवा, पिंपरी चिंचवड वाचवा।